कारण आतापर्यंत आपण फक्त एक एक आयकॉन खेळाडू निवडलेला आहे आणि स्पर्धा यासाठीच आहेत की या स्पर्धेतनं अनेक आयकॉन खेळाडू निर्माण व्हावेत आणि यासाठीच ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। त्यामुळे सध्या तरी सगळ्याच खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत, ती पोहोचणं गरजेचं आहे। आता झालेल्या सामन्याचा सामनावीर अमर थाराळी, या पुढे या, अमर थाराळी, जर जोरदार टाळ्याताडी वाजवूया। सुरेख खेळ त्याने केला। सामनावीरचं मॅन ऑफ द मॅच जळी भाऊ यांच्या हस्ते त्याला प्रदान केलं जात आहे। कॉंग्रॅच्युलेशन। त्याचप्रमाणे आता वळूया आजच्या या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे। वाडेश्वर वॉरियर्स वर्सेस शंतनू सुपर किंग्स। वाडेश्वर वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, नाणेफेकीचा कौल जिंकून, आणि पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी येतोय संदीप वारीक। पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू, थोडासा उसळू घेणारा चेंडू होता, जोरदार तटवायचा, परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि एक धाव मात्र मिळते। सुहास आणि कैलास असे दोन सलामीवीर मैदानात गेलेले आहेत। पाहूया, आजचा दिवस मात्र गोलंदाजाचा आहे असं वाटतं, कारण काल धावांचा पाऊस पडत होता। पहिल्या सामन्यात तसं काय दिसून आलंय, टिचून गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आणि त्यामुळे कमी धावसंख्येचा सामना सुद्धा जिंकता येतो हे पाहायला मिळालेले। पाहूया आता कैलास, जोरदार तटवायचा, हा यावेळी वेगाने जाणारा चेंडू होता, चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही कारण वेगाचा अंदाज आला नाही, अगोदर बॅट गेली, चेंडू नंतर गेला, असं काहीतरी झालं आणि त्यामुळे निर्धाव चेंडू। सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, राईट आर्म ओव्हर द विकेट अशी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय संदीप वारीक, एक नावाजलेला असा गोलंदाज वाडेश्वर वॉरियर्स संघाचा। पाहूया, एक 5-10 पावलं धावल्यानंतर यावेळी पुन्हा शॉर्ट चेंडू तटवायचा आहे, झेलबाज साठी अपील केलं होतं परंतु पंचाने ते फेटाळलेले आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अचूक वेगाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा संदीप टू कैलास। आता दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी चर्चा आणि पाहूया या चर्चेचा फायदा कैलासला काय होतोय का तो पाहूया। पुन्हा संदीप स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूने, यावेळी चेंडू जोरदार तटवायचा, चेंडू हवेत आहे, पाहूया झेलतो का तो, आणि साधा सोपा सरळ झेल सोडलेला आहे, अतिशय साधा झेल, म्हणजे प्रॅक्टिस कॅच काही म्हणायला हरकत नाही। एवढा जर साधे झेल सोडले तर मात्र आपला संघ निश्चितच विजयापासून लांब जाऊ शकतो, याची कल्पना प्रत्येक क्षेत्रकाला असणं गरजेचं आहे। मोठी चूक करतो क्षेत्ररक्षक आणि एक बळी मिळवण्याची संधी मात्र हुकते, एक जीवदान मिळते, एक धाव मिळते, 2। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली, जसं हे पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे क्षेत्ररक्षकांवर मर्यादा आहे, 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या नजीक आहेत आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला घेता येत नाही कारण तेवढीच टिचून गोलंदाजी करतोय संदीप। सुहास खेळण्यासाठी तयार। पाहूया संदीपचा या पहिल्या षटकातला हा चेंडू जोरदार तटवायचा आहे, तसा तटवलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। कव्हर बाउंड्रीला हा चौकार, सुरेख चेंडू, सुरेख फटका पाहायला मिळतोय डीजे। थँक्यू। पंचांवर मात्र जबाबदारी असणार आहे की खेळ मात्र पटापट सुरू राहू दे, खेळ पटापट सुरू राहिला पाहिजे, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि आपली सगळ्यांची वेळ वाचली पाहिजे, कारण कालच्यापेक्षा आजचा एक कार्यक्रम जास्त आहे।
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला दिवसा उजेडीच करायचा आहे आणि त्यामुळे पंचांनी मात्र दक्ष राहून सामना जेवढा लवकरात लवकर सुरू करता येईल आणि संपवता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. तब्बल 9 ते 8 सामने आपल्याला खेळायचे असतील. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. तुम्ही का वेळेसाठी थांबताय याचं उत्तर स्वतःला विचारा आणि खेळ खेळायचा प्रयत्न करा. कारण वेळ प्रत्येकाची येत असते. प्रत्येकाच्या अंगात कला आहे ती सादर करायची आहे. यावेळी परफेक्ट 2 टार्गेटचा बॉल होता. ऑन द राईस खेळ आहे फक्त एकच रन इथे बेल. दुसरा कॉलचा रन आहे. येस इथे कंप्लीट केला जातोय. तालमेल कॉलिंग एकमेकांमध्ये ठरलं दर्जेदार आणि त्यानंतर एका धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं. क्रिकेट म्हणजे काय मी माझ्या परिभाषेत सांगेन. दिसतं षटकार आणि चौकार मारणं म्हणजे क्रिकेटचा खेळ नाहीये. सिंगल डबल चालवणं म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि तो दाखवून दिला जातो हा खेळ. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 8 वरती दान पोहोचली आहे. 8 वरती मांडावं लागेल मोठा ठाठ. जर बक्षीस पात्र फळीमध्ये दाखल व्हायचे असेल तर सलामीसाठी आलेला कैलास पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. आडवाटने खेळला फटका लाजवाब आहे. प्रॉपर टायमिंग जुळलाय का नाही जुळत आहे. अलंड कारपेंटर खेळला फटका तेच सरळ पैकी प्रॉपिंग किसला जरूर वाजली असती डोक्याची घंटा पण अगदी सुरक्षित परतला असेल आपल्या प्रॉपिंग किस वरती. 2 धाबा इथे मिळतील या चेंडूवरती. प्रत्येकी धाबा येणे गरजेचं आहे. कशा का होईना तुमच्यासाठी धाबा महत्वाच्या आहेत आणि महत्वाच्या धाबा इथे येण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. टीमची टोटल धावसंख्या स्कोर का रिझर्व वरती आतापर्यंत तब्बल पोहोचली असेल 10. या धावसंख्येवरती दुबरी अंकांमधला प्रवेश आहे. त्याप्रमाणे आपण पुढे चालत चाललोय. ही कला जपायची आहे. खेळ जपावा लागेल. नंतरच्या चेंडू भारतीय 9च्या गेडला धोक्याची घंटा जरूर वाजली आहे का. फेकी थोडीशी अक्रॉस द लाईन झाली आणि अक्रॉस द लाईन झालेली फेकी नक्कीच दारमदार ठरली असेल. षटक संपल्याचा इशारा यावेळी आपण जर विचार करायला गेला तर अजून 3 चेंडू शिल्लक राहिले असेल या षटकामध्ये पण इथे रनआउटची संधी होती प्राप्त केली आहे. थँक्यू डीसी. कैलास माघारी परतलाय आणि कैलासची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर वैभव वरती विश्वास दाखवून वैभव क्रीडांगणच्या दिशेने आलाय. अनेक जणांचा विचार जर करायला गेला तर अनेक जण जमिनी मोजतात, अनेक जण घरे मोजतात, अनेक जण गाड्या मोजतात. पण आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत, आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्ही आमचे षटकार मोजतो, आम्ही आमच्या धाबा मोजतो, आम्ही आमच्या विकेटी मोजतो. असा हा क्रिकेटचा चालणारा खेळ आहे. हीच ओळख राहिली असेल या क्रिकेटच्या खेळाची आणि तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. नंतरच्या चेंडूवरती लो पुलटा चेंडू होता. झेलची अपेक्षा आहे. कंप्लीट होणारा झेल सोडलाय, जमिनीला दार केला. आताच मी बोललो होतो की प्रत्येक जण किती झेल मोजतात, किती गाड्या मोजतात. यावेळी चेंडूची उंची मोजली आणि चेंडूने जमिनीची उंची मोजली असेल. जमिनीला हसवायला आणि फसवणारा चेंडू होता. नक्की झेल इथे सोडला जातोय. सोडलेला झेल कुठेतरी मिळालेला जीवदान आता दाखवून द्यावं लागेल. मोठा प्रयत्न करावा लागेल. नंतर त्या चेंडूवरती परफेक्ट ब्लॉकरचा चेंडू अपील केलंय आणि पंचांचा बोट आसपासच्या दिशेने LBW चा शिकार इथे बनलाय. हो एवढी डावा पुढे लावलं जाणार आहे. LBW चा शिकार इथे बदलाय. या स्पर्धेमध्ये LBW आहे तर म्हणजेच काय ये सीता आऊट दिला जाते. बॅट ठरतोय. जाऊया सामन्याच्या दिशेने. सुरुवात थोडीशी उशिराने मैदानात झाली आहे पण कामगिरी दमदार करायची असेल तरीच क्रीडांगणामध्ये आणलं जाते. टीमची टोटल धावसंख्या 14 आहे. पहिला चेंडू यावेळी टाकायचं होतं अलिबागात. चेंडू टाकलाय गलीबागात. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा ते दिला जातोय. अतिरिक्त चेंडू मोजला जातोय. टीमची टोटल धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली असेल. सुरुवात उशिरा झाली तरी चालेल. मैदान गाजवण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे. तीच हवी आणि तीच कमी इथे दाखवावी लागेल. यावेळी पुढे एकदा पंचांचा सिग्नल यावेळी खूप महत्वाचा इथे येतोय. आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त चेंडू मागच्या ऍक्शन रिप्ले इथे दाखवला गेला. चांगले कर्म करा कारण
आयुष्य संपल्यानंतर तुमचा धर्म नाही तर तुमचे कर्म बघितले जातात. कर्म तुम्हाला महत्वाचे असतील आणि तेच कर्म दाखवण्यासाठी आता सुमितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुमित बावकर स्टायलिश प्लेअर आहे. यावेळी आपल्याला फटका लाजवाब होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण इथे दर्जेदार ठरलं जाते. सुमित बावकरचा जर विचार करायला गेला तर रत्नागिरीमध्ये नामांकन यादीमध्ये या खेळाडूचं नाव येतं. षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 2 गडी बाद 17. आयुष्यात अनेक जण म्हणत असतील एखादी पोरगी गेली सोडून तरी चालेल पण हातातली मॅच काही गेली नाही पाहिजे. असा तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ आपण पाहतोय. त्यांनी सर्वांना वेळ लावलाय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा क्रिकेटचा खेळ. कुणी क्रिकेट खेळलं नाहीये कोणाला पण विचारा कुणी सांगेल मी क्रिकेट खेळलोय. क्रिकेट हा खेळत असा आहे ज्याची ओळखच वेगळी राहिली असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 17. मितेश चेंडूने बॅटची काढा घेतलेली आहे. पाहूया शॉर्ट थर्ड मिनिटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव तर मिळते कारण सुंदर क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी आणि चेंडू जोरदार तटवायचा होता परंतु अगदीच खोलवर टप्प्यावरचा हा चेंडू होता आणि त्यामुळे चेंडूची बॅटची काढा घेतली आणि 1 धाव. 18 शंतनू स्पोर्ट्स सुपर किंग्स 18. पुन्हा मितेश फुलटॉस चेंडू जोरदार तटवलेला आहे. पाहूया आणि 6 धावा. पहिला षटकार या सामन्यातला या इनिंग मधला. थँक्यू. फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे आणि मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सुरेख फलंदाजी करतोय वैभव. पुन्हा एकदा यावेळी जोरदार तटवायचा. थोडासा धीम्या गतीने फसवा चेंडू टाकला हा आणि मागे जाऊन तो बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडू. चेंडू टाकण्या अगोदरच पुढे सरसावला असल्यामुळे गोलंदाजाने हा चेंडू मात्र डोक्याने विचार करून टाकला आणि निर्धाव चेंडू. पुन्हा मितेश राईट आर्म राऊंड विकेट असा मारा. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केलं जातंय नाही. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहूया. पुन्हा मितेश वैभवसाठी जोरदार तटवायचे. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही फक्त बॅट फिरवायचं काम करतोय. आलेला चेंडू फक्त जोरदार तटवायचा आहे अशा प्रकारे खेळण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू पाहिला नाही त्याचा वेग पाहिला नाही फक्त आलेला चेंडू जोरदार तटवायचा आहे. फक्त चौकारांनी षटकारांचाच खेळ करायचा आहे असा विचार करून मैदानात आलेला वैभव. पुन्हा नितेशचा चेंडू यावेळी हलकाच कट केला चेंडू. पॉईंट चेंडू होते. सुंदर क्षेत्ररक्षण होते परंतु 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत. 1 धाव सहजरित्या मिळते वैभवला. संघाची धावसंख्या होते 25. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 25 शंतनू सुपर किंग्स 25. पाहूया मितेश जाधव आपल्या तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू जोरदार तटवलेला आहे परंतु तेवढा काही वेगाने चेंडू गेला नाही. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि त्यामुळे रिस्क काही घेतले नाही कारण त्या ठिकाणी सुमित चेंडू अडवतोय आणि त्यामुळे फक्त 1च धाव. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते शंतनू सुपर किंग्स नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 26. चला टीम मीटिंग जास्त वेळ नको विनंती असेल कारण आपली बॉलिंग लाईन आपण प्लॅन आधीच करून आलाय त्याच्यामध्ये टीम मीटिंग जास्त नको. जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत आपण संयम बाळगायचा संयम ठेवायचा. आता वेळ तुमची मित्रांनो आली आहे कारण तुम्ही जर वेळ पाळला नाही तर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये उशीर होणार आहे याची नोंद घ्या. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही फक्त आम्हाला सांगण्याचं काम करत असतो. जे काही करायचं तुम्हालाच करावं लागेल. नंतर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामागे 2 विकेट जात असताना धमकी टोटल धावसंख्या 26-26. पहिला चेंडू मोठा फटका रडार मध्ये होता. रडार मध्ये आपला चेंडू झेलची पूर्णपणे दारमदारता सोडलाय. झेल जमिनीला दान केलाय. कॉलिंग चुकलं. 2 झेल इथे सोडलेत एकमेकांवरती टाकतायत. कॉल तो दिला कॉल मी दिला
फोन कुणी केला असू दे, दोघांना उचलणं गरजेचं होतं. कुणी उचलू शकलं नाहीये. त्यामुळे चेंडू अगदी जमिनीला दान करावं तसा दिला जातोय. नाव पाडण्याची तयारी तुमची आहे, नाव उंच करण्याची देखील तयारी तुमचीच आहे. उंचावला चेंडू, उंच माझा धोका ग, चेंडू चालला असेल अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळी कोणत्या प्रकारची नाही घडत इथे चूक, घडला विकेटचं पतन, बिघडलाय खेळ. शंतनू वॉरियर्स संघाचा अजून एक धक्का. थँक्यू. चला जास्त वेळ नको. नेक्स्ट बॅटर खिडांगरीच्या दिशेने मित्र धाबा चल, तुझा पूर्ण होईल. चेंडूवरती नजर ठेवण्याचा प्रयत्न. क्रिकेटवरील पार्टनरशिपला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्ही कुठेही जा पण पार्टनरशिप ही तुमची महत्त्वाची असते आणि पार्टनरशिप क्रिकेटवरती खूप काही महत्त्वाची दाखवावी लागेल. नेक्स्ट बॅटर खिडांगरी देशील फाईट ऑन रुमांमध्ये दाखल झालाय. मंथनवरती विश्वास दाखवलाय. धावसंख्या 28, 28 वरती आहे. क्रमांक 14 संदीप. काही गोलंदाजी चालली आहे, अक्षरशः डोळ्यांची पारणं पिडणारी गोलंदाजी इथे केली जाते. नेक्स्ट बॉल वरती मोठा प्रहार करायचा होता, बैठक शॉट खेळायचा होता. नजर हटली तर दुर्घटना घडली असं म्हटलंय. ती नजर हटली चेंडूवरती, त्यातनं तर दुर्घटना घडली. डॉट बॉलची नजर हटली तर दुर्घटना घडली. संकट मोचन आता बनावं लागेल. संकटावरती मात तुम्हाला करणं गरजेचं असेल आणि तेच करण्यासाठी पाहायचं. नेक्स्ट बॉल घेऊन दाखल झाला असेल. केलेला विश्वास सार्थ करायचा आहे. मोठा फटका, ब्लॉकरचा चेंडू अगदी खोदून काढलाय. ब्रह्मस्त्र होतं. उत्तर दिलं जाते. एकच धावे ते खर्च केले जाणार आहे. एका धावेवरती विश्वास. नेहमी चुका दाखवून देणारे असतात, बदनाम करणारे असतात, परंतु चुकाचा संयम दाखवावा लागेल. तुमच्या चुका आता सुधारण्याची गरज असेल तुमच्यासाठी. टीमची टोटल धावसंख्या 29, 29. पुढे तयार गोलंदाजी बार करत उर्दू विकेट. नेक्स्ट बॉल आत्मघातकी फटका इथे खेळला. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पैकी इथे डायरेक्ट सुपर डुपर ठरली अशी हिट. 2 धाबा इथे खर्च केले जात आहेत. कॉलिंग कॉम्बिनेशन वर्चस्व ठरते. एक धाबा दुसऱ्या धाब्याला तब्दील केले जात आहेत. 2 धाबा देखील तुमच्यासाठी महत्वाच्या ठरत आहेत. जोर दाखवावा लागेल. जोर आणि तोर कर्यावरती दाखवावा लागेल. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजेच प्रेम, क्रिकेट म्हणजे श्वास आणि क्रिकेट म्हणजेच असलेला हा एकमेकांवरती विश्वास. क्रिकेट म्हणजेच मित्रांचा सहवास आणि असा चालत आलेला क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. नंतरच्या चेंडूवरती अगदी सहजरित्या टाकलेला चेंडू. डॉट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. निर्धाव चेंडू तर षटक संपल्याचा इशारा पंचपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवतात. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 31, 31. काय जास्त वेळ घेऊ नका, चला सुरुवात करा. 5वं षटक आता शेवटचं षटक, अंतिम षटक या दुसऱ्या सामन्यातल्या पहिल्या डावाचं अंतिम षटक. सुमित मंथन. हो, या शेवटचे 6 चेंडू 31. पाहूया जास्तीत जास्त धावा जमावे लागणार आहेत कारण मातब्बर फलंदाज आहेत वाडेश्वरमध्ये. हा जोरदार तटवला चेंडू. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर मारला चेंडू. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा अजूनही प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक आणि सहजरित्या 2 धावा वसूल करतोय. आणि धावत पळत पडत धडपडत 3री ही धाव पूर्ण करतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षण मात्र मनाला मोहून टाकणारं पाहायला मिळत नाहीये. समालोचन कक्षामध्ये सुद्धा अनेक जण बसलेले आहेत जे काय मान्यवर, ते सुद्धा नाराज होतात क्षेत्ररक्षण पाहून. तिथून क्षेत्ररक्षण पाहिजे, आक्रमक क्षेत्ररक्षण पाहिजे, तरच तुमचा गोलंदाज हा सुरेख गोलंदाजी टाकेल. पाहूया आता पुन्हा सुमित टू वैभव. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. वैभवसाठी चांगला चेंडू. जोरदार तटवायचा. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूपच दूर. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलेला हा चेंडू आणि त्यामुळे पंच तो वाईड म्हणून घोषित करतायत आणि एक अतिरिक्त धाव मिळते ती शंतनू सुपर किंग्सला. 35. पुन्हा सुमित टू वैभव. यावेळी आडवे बॅटने खेळलेला हा चेंडू आणि सुरेख झेल टिपतो त्या ठिकाणी आणि बाद होतोय. जोरदार फटका मारण्याच्या नादात मात्र बाद होतोय. यावेळी मात्र वाऱ्याने दिशा आपली बदललेली आहे.
थँक्यू थँक्यू सौरभ दादा. साहिल नवीन फलंदाच्या रूपाने मैदानात आलेला साहिल. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. सुमित एका फलंदाला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार तटवायचा. यावेळी मात्र अगदीच बिलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट हा फटका होता. चेंडू पकडतोय, थ्रो करतोय, तत्पूर्वी 2 धाव पूर्ण करतोय साहिल. संघाच्या धावसंख्येतही 2 ने भर पडते. 37. शंतनू सुपर किंग्ज 37. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. ते टाकतोय सुमित. वाडेश्वर वॉरियर्स संघाकडून सुमित राईट आर्म राऊंड विकेट. पाहूया शेवटच्या षटकातला हा चेंडू साहिलसाठी. साहिल तयार, जोरदार उंच हवेत तटवले चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि बाद. फलंदाज बाद. मोठ्या फटकाच्या मारण्याच्या नादात हा फलंदाज दुसरा फलंदाज बाद होतोय. डीजे पुन्हा शेवटच्या षटकातला हा चेंडू. हा मात्र विचारपूर्वक मारलेला हा चेंडू होता. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एकाच झाले समाधान मानतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा चेंडू पाहूया. असो एक चेंडू. 1 धाव तर पूर्ण केली. थोडंसं पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण करतोय. गचाळ क्षेत्ररक्षण जर स्पर्धा लावली असती तर माझ्या मते प्रज्योतचा नक्कीच पहिला नंबर आला असता. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याला पाहायला मिळालेले या सामन्यामध्ये. आणि 3 धावा वसूल केलेल्या. 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद. आणि 41 42 धावांचं आव्हान आणि पहिला डाव संपतोय. चेंडू ताब्यात घे. रिक्षा टेम्पो जो लावलेला आहे त्या डगआउटच्या बाजूला जो रिक्षा टेम्पो लावलेला आहे त्याची दिशा जरा बदलायची आहे. त्या काचेवर ऊन पडून या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येतंय.
चे जे पैसे आहेत ते जगुदादा पडार यांनी दिलेले आहेत 2 दिवसाचे. त्यानंतर शेखर पेडणेकर यांच्याकडून ट्रॉफी मिळालेली आहे. वैभव ठुकरूल यांच्याकडून सुद्धा ट्रॉफी मिळालेली आहे. दिलीप पाटील 500 रुपये हे. त्याचप्रमाणे निखिल मोरिये यांच्यामार्फत आपल्याला सुरेश गुरव भाजपा तालुका अध्यक्ष राजापूर यांच्यातर्फे 10,000ची देणगी आलेली आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे अनेक इथे देणगीदार आपल्याला लाभलेले आहेत. राजेंद्र शंकर जाधव यांच्याकडून 1,000 रुपये. सुनील गणपत जाधव यांच्याकडून 500 रुपये. मागी गणेश उत्सव मंडळ वेत्ते यांच्याकडून आपल्याला 1,000 रुपये. त्याचप्रमाणे घाणेकर गुरुजी यांच्याकडून 1,000 रुपये. अशा प्रकारचे अनेक देणगीदार आपल्याला इथे लाभत आहेत. त्या सर्व देणगीदारांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्याचप्रमाणे दीपक सपकाळ यांच्याकडून सुद्धा 500. त्याचप्रमाणे दळवी भाऊ ग्रामसेवक यांच्याकडून आपल्याला 1,000 रुपये मिळालेले आहेत. प्रीतम दिलीप शेट्टे आणि गौरव दिलीप शेट्टे यांच्याकडून आपल्याला 100 रुपये मिळालेले आहेत. हे फुलण्या फुलाची येणारी पाकळी आहे ते आमच्यासाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. या स्पर्धा भरवायच्या म्हटल्या तर त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. चालू असणारा सामना रंगतोय तो वाडेश्वर वॉरियर्स विरुद्ध शंतनू सुपर किंग या 2 संघामध्ये. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवल्यानंतर वाडेश्वर वॉरियर्स या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सार्थ ठरवलेला आहे. शंतनू सुपर किंग या संघाला 41 धावावर रोखलेला आहे आणि 42 धावा त्यांना जिंकण्यासाठी करायच्या आहेत. आणि आता आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया तो आमचे समालोचक श्री संजय दादा गुरव त्याचप्रमाणे ओमकार शेलार या दोघांचं. धन्यवाद. जबरदस्त सामन्याच्या दिशेने थँक्यू सर. गोलंदाजी मार्कडून अभि दाखल केला. ऐकून आहे ऐकूनवरती ऐकून कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल धावसंख्या 41 झाली आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलग बॅटर खेळाडूच्या दिशेने दाखल झाले असेल आणि आयुष्यामध्ये जर विचार करायला गेला तर शून्य विश्वातून निर्माण करण्यासाठी जी काही मजा आहे त्या आयटीआयच्या पाठीवरती रेगोडा मारण्यामध्ये इतकी सोपी नाहीये. ती सोपी करावी लागेल. पहिला चेंडू अभिचा मोठा प्रयत्न करायचा होता. 9 सेकंडवरती धोका जरूर आहे. पत्करत धावला सेलिंग धावाचा प्रयत्न इथे केला जातोय. पंतचा सिग्नल आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धावाने धावांचा श्री गणेश आणि त्यानंतर धावून घेतलेले 1 धाव टोटल. मेथिन बाय 1 गेट 1 मधल्या 2 धावा. माणसाने 3 नियम पाळले पाहिजे. संयम शांतता आणि नंतर पुढचा दुपारी कार्यक्रम टप्प्यात आल्यावरती का चेंडू जसा कार्यक्रम केला जातो तसंच करायचं असेल तर कार्यक्रम. हे 3 नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सुमित बाबकर कालच्या दिवसामध्ये एक नामवंत खेळाडू आणि नामवंत खेळाडूकडून अपेक्षित जशी असते तशीच खेळी. यानंतरचा चेंडू बॅकअप एंड खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. चेंज ऑफ पेस ही तुमच्यासाठी खूप महत्वाची असते. अंकुटप्प्याच्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न पण त्यानंतर सापडला नाहीये. चेंडू अपेक्षित उंचीप्रमाणे चेंडू थोडासा लो राहिला असेल. सामना दोन्ही संघांसाठी करुवा मर्चस्थितीमध्ये आहे. मॅच विन सामना दोन्ही संघ खेळत आहेत. सुमित बावकर नंतरच्या चेंडूवरती यावे खेळ आहे. हेच्या खबर मध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 1 2 का 4 4 4 4 4 धावांसाठी पाठव दिला जातोय. आयकॉनने चढवला. आयकॉनवरती हल्ला. थँक्यू. कठीण सुरुवात म्हणजेच अपयश नव्हे तर प्रगतीची पहिली पायरी असते. तशीच करावी लागेल. आयकॉनने चढवला. आयकॉनवरती पहार कडे आयकॉन ठरतोय की काय सरस कोणता ठरणार. एका साईडला जर विचार करायला गेला तर नामवंत खेळाडू म्हणजे ज्याला ओळखलं जातं रत्नागिरी टेनिस क्रिकेटमध्ये नामवंत यादीमध्ये ज्याचं नाव पाहतो तो सुमित बाबकर. या प्रॉपिंग पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल तर दुसऱ्या साईडला अभि आहे. नौकाच गोलंदाज आहे. उभरता बा सीतारामन ज्याच्याकडे पाहिलं जातं उगवता स्टार टाईप ऑफ खेळाडूबरोबर कामगिरी करावी लागेल. धमाल आणावी लागेल. नशिबात काही आहे कसा आहे हा तुमचा खेळ दाखवावा लागेल आणि खेळत दाखवता तुमच्या जोरावरती आता विश्वास ठेवावा लागेल. जोर आणि तोर याच्यावरती दाखवला जाणारा विश्वास. नंतरच्या चेंडूवरती फॉर्टमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पण कठीण होतं. अशक्य केला जातं. प्रयत्न केला जातोय. कष्ट आणि
प्रयत्न हे दोघे तुम्हाला यश मिळवून देणारे असतील. कष्ट करा, यश तुमच्या बाजूने नक्कीच धिंगाणा घालताना पाहायला भेटणार आहे. टीमची टोटल धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली असेल. पुढे एकदा डावकर त्याचा फलंदाज सुमित, एक सुमित बाब करते, दुसऱ्या साईडला सुमित ठारली कशा प्रकारे कामगिरी करेल सुमित. लेफ्ट हँडर फलंदाज सुमित, अकुट टप्प्याचा बॉल, मोठा पटका डिपीट विकेट मध्ये मारलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आहे. 30 सर्कलच्या बाहेर पहिला बाउन्स घेतलाय आणि त्यानंतर चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल त्यामुळे वारंवार धाबा रोखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. क्षेत्ररक्षक स्पर्धेबद्दल होणारी दमछाक सरपंच आपण पाहतोय, कारण दुपारचं सत्र सध्या चालू झालंय. या दुपारच्या सत्रामध्ये अनेक सामने खेळायचे आहेत, कारण आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवस म्हटला की डोळ्यासमोर येतो तो विजेता संघ, चमचमणारी आकर्षक दिसणारी ट्रॉफी. प्रत्येकाचं स्वप्न असतं जिंकायचं, पण खरा विजेता एकच असतो. नंतर चेंडू वरती, चेंडू एक्स्ट्रा क्लास वरती दन 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 करत जिगरबाज हेवन डेव्हिड येतोय. सुमित बावकरच्या बॅटमधून चौकार. संघडीचे आई महाकाली 11 संघ कर्णधार बिरंजी असेल. आपले पहिल्याची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचवा. त्यानंतर त्या चेंडूवरती हलक्या तरी टाकण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा जवळपास 1.5 फूट चेंडू बाहेरून गेला. ऑफस्टिकच्या पंचांचा बॅट बॉलचा इशारा ते दिला जातोय. अतिरिक्त दाब असेल. टीमची टोटल धावसंख्या 13. 3-13 वाजवायला लागतील. पहिलाच सामना, पहिलेच षटक सध्या महत्वाचं ठरतंय की काय. पावप्लेच्या षटकामागे 13 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. निर्णायक सामना आहे, मचवीर आहे. जशी कबड्डीमध्ये डिवायडर रेड असते तसा हा सामना दोन्ही संघांसाठी हाय व्होल्टेज ठरला आहे. परफेक्ट टाकलेला चेंडू अगदी सरा बॅटने अंदर आईस फेक केलाय. चेंडू चालला असेल सीमा रेषा पार, आला एक चौकार. थँक्यू. 17 पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा. सुरेख धावगती, सुरेख फलंदाजी पाहायला मिळालेली सुमितच्या बॅटमधून. 2 सुमित मैदानात असताना सुमित बावकर मात्र अगदी ग्राउंड शॉट पटके मारतोय, चौकार वसूल करतोय, पुरेपूर धावा वसूल करतोय. नितेश सुमितसाठी, सुमित डावखुरा, सुमित थारळी. पाहूया क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, थोडी घाई करा. पुन्हा मितेश राईट आर्म राऊंड विकेट असा मारा असणार आहे सुमितसाठी. पाहूया 17 धावा पहिल्या षटकात झाल्यात. एकूण 42 धावा करायच्या आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला जोरदार तटवायचा आहे. चेंडू उशिरा आला, बॅट अगोदर गेली, चेंडू अंगावर आदळतोय. फॉलोथ्रो मध्ये स्वतः तो गोलंदाज अडवतोय चेंडू आणि त्यामुळे धाव काय मिळत नाहीये. आव्हान जरी छोटस असलं तरी पहिल्या सामन्यामध्ये आयडियल्सने भद्रकाली संघाला 42 धावावर थांबवलं होतं, परंतु सुरेख गोलंदाजी करून, टिच्चून गोलंदाजी करून भद्रकालीने आव्हान पेललं आणि यावेळी फसवा धीम्या गतीने टाकलेला चेंडू, हवेत चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक खूपच दूर, झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि 2 धावा मात्र सहजरित्या मिळतात त्या सुमित थारळीला. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता, जोरदार तटवायचा होता, परंतु चेंडू उंच हवेत गेला आणि क्षेत्ररक्षक खूपच दूर राहिला आणि त्यामुळे झेल घेण्याचा काही प्रश्न आला नाही आणि 2 धावा मात्र मिळाल्या. धावसंख्या होते 19. पुन्हा नितेश फुलटॉस चेंडू, जोरदार तटवायचा प्रयत्न आहे, चेंडू उंच हवेत आहे आणि झेल सुटतोय. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र काही नीट होत नाही, अनेक झेल सुटलेले आहेत. मग याचंही निश्चितच या ठिकाणी मोजणी होते आणि
असेच जर झेल सुटत राहिले तर माझ्या पुढच्या आणखीन 2 षटकातच सामना हा संपेल. यावेळी पुन्हा धीम्या गतीने टाकला चेंडू. यावेळी मात्र जोरदार तटवलेला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून 6 धावांसाठी जबरदस्त फटका यावेळेला वेट केला चेंडूचा आणि जोरदार तटवला 6 धावा. पुन्हा मितेश यावेळी पुन्हा जोरदार तटवायचा. यावेळी फसवा चेंडू. टप्पा पहिल्यांदा थोडासा बाहेर जाणारा चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही. 29 42 धावांचं आव्हान करताना 29 धावा दुसऱ्या षटकातच झालेल्या आहे. सुरेख फलंदाजी, सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. मग कुठेतरी शंतनू सुपर किंग्स हा बॅकफुटवर जाताना दिसतोय. पाहूया पुन्हा यावेळेला फसवा चेंडू. धीम्या गतीने हवेतून टाकला चेंडू. निर्धाव चेंडू आणि दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झालेली आहे 25. 29 धावा बिनबाद 29. 42 धावांचा पाठलाग करताना वाडेश्वर वॉरियर्स कुठेतरी वरचढ ठरतायत या सामन्यामध्ये. आणि आता तिसरे षटक समालोचन करण्यासाठी ओमकार सर. धन्यवाद सर. 2 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 29. 18 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता. 18 चेंडूवरती 13 धाबा या बनवल्या जाणार का? 14.50च्या गतीने धावा बनवल्या गेल्या. 2 षटकांमागे 29 धाबा. 18 चेंडू आता शिल्लक राहिले. 13 रनची आवश्यकता असेल. पुढे एकदा सुमित फ्रॉपिंगची सुरू खेळण्यासाठी तयार असेल. मोठा पेटका रडारमध्ये सापडलेला चेंडू अगदी पाठवून दिला जातोय. आर या पार भाऊच्या धक्क्यावरती चेंडू 6 धाबांसाठी षटकार. तर डीजे दोन्ही संघात चला. यानंतर होणारा सामना वडेश्वर 11 वर्सेस आई महाकाळी 11. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. चला विनंती असेल दोन्ही संघांना पुकार तुमच्यासाठी अनेक वेळा दिलाय. हा उडवलेला चेंडू तिचका दमदार शानदार आलाय एम्पेलचा. अजून एक षटकार. सुमित भाऊकर इज ऑन फायर. थँक्यू डीजे. एका बिनिंग रनची आवश्यकता आहे. सुमित बावकर का मला रत्नागिरी टेनिस क्रिकेटच्या टॉप यादीमध्ये मला गणलं जातं याचं उत्तर दिलं. सलग 2 चेंडूवरती भारतच्या पुढच्या साईडला फटका खेळलाय. एका विनिंग रनची आवश्यकता असणार सुमित बावकर. आणि किती खेळला फटका. एक विनिंग रनची मुवमेंट सुमित बावकरच्या चेहऱ्यावरती आले गोड स्माइल. सामना यावेळी जिंकला असेल. काय फलंदाजी केली. करावती खान सारखी फलंदाजी केली असेल. 8 चेंडूवरती 26 धावांची सुमित बावकरची खेळी आपण पाहिली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होणारे सुमित बावकर. चला थँक्यू डीजे. टॉस बॉक्स रिकामा करायचे असेल. कर्णधार दोन्ही संघांचे कर्णधार दीपेश नांदगावकर. चला आता पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक झालेली आहे. काय आम्हाला समालोक महाकाली 11ने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय कळवाकार आधीच उशीर झालेला आहे. लगेच यापुढे मात्र लक्षात ठेवा यामध्ये प्रत्येक